नमस्कार YouTube फॅमिली, तुम्ही सर्व कशा आहात? आशा करते तुम्ही सर्व मस्त असता आणि मी पण मस्त आहे। तर तुम्हाला मी दाखवते आज की आमचे रोजच्या रोज व्हिडिओ कोण बनवत आहे कोण नाही, तुम्हाला त्यांची ओळख करून असं बघायला लागले, नुसतं अभ्यास करायला लागली। किती वेळची मध्ये तिला चहा बनव चहा बनव अभ्यास कर आणि करायला बसलं तर म्हणते काय म्हणते रे, तुला कळत नाही का काय म्हणते? तुला म्हणलं आधी चहा बनवून घे नंतर अभ्यास कर। अभ्यास काय होत राहणार आहे? ती दुपारी आली तशी ते अभ्यास करायला लागली, तिला म्हणलं थोडासा चहा बनवून दे, माझं डोकं दुखायला लागलंय। मी पण बार बार आजारी पडायला लागले, माझं काय व्हिडिओ पण टाकायला भेटत नाही आणि काढायला पण नाही। आज थोडीशी मी बरी आहे, तरी पण सर्दी चालूच आहे, बोलता बी येत नाही। मला बोलले होते ना की आमचे व्हिडिओ कोण बनवते ते तुम्हाला मी दाखवते। थांबा आता मी दाखवते तुम्हाला। नमस्कार YouTube फॅमिली, तर मीच बनवत आहे यांचे व्हिडिओ सर्व आतापर्यंत जे अर्चनाचे, प्रज्ञा आणि दादू, तुम्ही तर मला बघितलंच असं, मी कधीच मी सांगितलं पण होतं नका काढू तरी पण काढतात। तर बघा तिला मोबाईल पण नाही पकडते अजून, सोड हे असा मोबाईल पकडायचा मला येत नाही। मग आला आता एवढे व्हिडिओ तुम्ही काढतात का? मग मीच काढले ना तुमचे सगळे व्हिडिओ आतापर्यंत। कशाला हे आमचे व्हिडिओ सगळे हेच बनवतात, पण हे घरी कामाला आतापर्यंत कधी मला एक मिनिट, तुम्ही कधी मला आतापर्यंत बघितलं का अर्चनाच्या व्हिडिओ मध्ये? तर मी आज पहिल्यांदाच आलो तुझ्या व्हिडिओ मध्ये, मी कधीच यांच्या व्हिडिओ मध्ये आलो नाही आतापर्यंत, कारण की मी फक्त यांचे व्हिडिओ काढायचो। मी म्हटलं चला जाऊ दे, तिचा टाइमपास होतोय, तिचं डोकं खूप दुखतंय, कसला तिच्या डोक्याचा प्रॉब्लेम आहे ते पण मला माहिती नाही, पण आम्ही तिच्या डोक्यानेच परेशान आणि मी पण कधीच तिच्या व्हिडिओ मध्ये नाही आलो, पण ती बोलत होती आज तुम्ही आज या माझ्या व्हिडिओ मध्ये, तर म्हणून मी आलो तुमच्या व्हिडिओ मध्ये आज। कसं वाटतंय तुला आता? आणि आता हो, रोज यांच्या ब्लॉग मध्ये मी येणार, यांचे ब्लॉग रोज मी काढणार, कारण की हिनं बंद केलं होतं युट्यूब चॅनल, हे बंद झालं होतं आमचं। ते का बंद केलंय मी ते पण सांगते तुम्हाला, कारण मी ह्या एक महिन्यापासून म्हणजे बार बार आजारी पडायला लागले, आणि आजारी असतं तर माणसाला काहीच काम करू वाटत नाही, म्हणून मला व्हिडिओ करायला टाइम भेटत नाही। आता हे येत राहते माझ्या व्हिडिओ मध्ये, जरी मी नसले तरी पण ते व्हिडिओ काढून तुझ्या व्हिडिओ मध्ये नाही ना, तू तुझी काढ नाही काढू तसं मला माहिती नाही। ही एक आठवण आहे आपली की खरोखर आता माणसाचं काय आहे, कधी पण माणूस बिमार पडतंय, कधी काय होतं, तर ही एक अशी आठवण आहे की कधी पण कोणी पण बघू शकते। आता मी स्वतः बघितलं, तुम्ही गुगलला पण सर्च करा, जे आपण गुगल यूज करतो त्या गुगलवर साधं नुसतं बोललं दादू आणि प्रज्ञा व्हिडिओज की लगेच येतात। म्हणजे गुगलला सुद्धा कळलंय की आता यांचे ब्लॉग चालू झालेले आहेत, तर ते गुगलमध्ये सुद्धा आपले व्हिडिओ येतात। म्हणजे मला खूप बरं वाटलं हे बघून, म्हणजे हे आपण गुगलला बी सर्च केलं तर आपले गुगलला पण व्हिडिओ येतात आता। म्हणजे विचार कर, गुगलला व्हिडिओ, आता तुला गुगलला कधी माहिती असलं का तू कुठं होती म्हणून? मला गुगल पैशाचं तर आम्हाला माहिती नाही, पैसे भेटतात का नाही लोक म्हणतात, आणि अफवा पण झाली आमची की यांना पैसे युट्यूबवर भेटत असतील, पण खरोखर आम्हाला आतापर्यंत कधीच पैसे भेटले नाही। मी जे पैसे दाखवले ते कामाचे, तिने पैसे माझे दाखवले ते 1-2 वेळा, युट्यूबला आतापर्यंत 1 रुपयाही भेटलेला नाही, आणि कुठंच पैसे भेटले नाहीत आतापर्यंत। आता याच्यानंतर तर मला माहिती नाही, पण भेटले नाही हे नक्की खरं आहे। आणि खोटं बोलायला ते काय आमचे पैसे घेणार नाहीत, आम्ही खरं सांगतो की आम्हाला युट्यूबला 1 रुपया पण भेटलेला नाही। खूप जण बोलले अर्चनाला की युट्यूबला तुला पैसे भेटत असतील त्याच्याने तुम्ही व्हिडिओ काढतात, पण आम्हाला पैशाचा काहीच हेतू नव्हता। आम्ही हे व्हिडिओ फक्त एक टाइमपास म्हणूनच काढतो आणि अजूनही तसेच काढतो। आता मी आलो यांच्या व्हिडिओ मध्ये, मी तर येत बी नाही कारण की मला माहिती आहे, पण आता इथून आजपासून रोजच्या रोज हे माझ्या व्हिडिओ मध्ये येणार आहे, कारण आता जी व्हिडिओ काढते ती आजारी असल्यामुळे आता व्हिडिओ मध्ये हे येणार आहे। बरं, येणार ना? झालं का? पण तुम्ही येणार का? बरं, आता चहा करते, तू म्हणली चहा करते, तर चला आता मी चहा बनवते। प्रज्ञा तर उठत नाही, तिला किती वेळची उठवते, ही बघा इथं अभ्यास करायला लागली। आणि तुम्ही नक्की सर्च करून बघा गुगलवर, युट्यूबवरच नाही, आपण नुसतं युट्यूबवर नाही, गुगलवर पण आता आपले व्हिडिओ येतात। गुगलला तुम्ही फक्त एवढंच बोला प्रज्ञा दादू व्हिडिओ किंवा अर्चना व्हिडिओ, अर्चना दादू प्रज्ञा व्हिडिओ, हे 3 जर नाव गुगलला सर्च केले ना तर गुगल सुद्धा दाखवते आपलं युट्यूब चॅनल। म्हणजे विचार झाले, कारण की आता आपण गुगलवर सुद्धा येतोय। तर चला बघू, अर्चना चाय करते आता माझ्यासाठी, तिच्या कॅमेरा समोर आलोय म्हणून, कारण की मी कधीच आलो नव्हतो। आता ह्यांच्यासाठी ना एक मस्त झणझणीत मस्त चाय, तुम्ही बी या चहा प्यायला नक्कीच। तुम्ही पण सगळे भावांनो बहिणींनो चहा प्यायला या, आणि आमचे व्हिडिओ 1:30ला येत राहते, रोज कंपल्सरी रोज येत राहते। कधी मी जरी आजारी 3 महिने झाले आजारी असले तर हे माझे व्हिडिओ। अर्चनाचे चॅनल खरोखर तुम्ही चांगला सपोर्ट केला होता आणि ग्रो पण होऊ लागलं, पण या अर्चनामुळे घाण झाली ना, 3 महिने व्हिडिओ टाकायचे बंद केले याच्यावर, आणि ते 3 महिने बंद झाल्यानंतर हे चॅनल पूर्ण बंद होत आलं। आता याला आपण वापस नव्याने सुरू करू, आणि नवीन व्हिडिओ नक्कीच तुम्हाला दाखवायचे प्रयत्न मी करल स्वतः। अर्चनाचे व्हिडिओ सगळे अर्चनाचा असाच सपोर्ट करत राहा, आपल्या बहिणीला असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ नाही टाकायचे काय नाही, व्हिडिओ टाकते, पण आता कुठं व्हिडिओ टाकले की 2, 3, 4च यूज यायला लागले, पण पहिलं तरी येत होते ना बरोबर, आता येत राहतील ना ह्याच्यानंतर। पण माणूस चांगला असता तरच व्हिडिओ
काढेन ना. बरं चल चाय बनवते का नाही? मग आता तुम्ही म्हणता याच्यातच सुरू तुझा टाइमपास उगाच. चला. बनव मला उगाच. आणि हो इथं माझी प्रज्ञा अभ्यास करते. प्रज्ञा हाय कर एकदा. हाय, आता मी अभ्यास करायले. मॅडमने लय मोठा अभ्यास दिलाय. खरं काय? हाव वाचता लिहिता येते का माय तुला? हाव खरंच येत आहे का? हाव. वाच बरं काहीतरी जरा मला कळू दे जरा काय वाचू? काहीतरी. येतंय ना हो तिला. येते का? बरं जाते सर. कसं आहे? बरं जाते येते तिला खरोखर वाचता. मी असंच मजा करत होतो तिची. आणि आमचा दादू आता बाहेर गेला. अर्चना चाय बनवते. अरे बनवते की नाही बाबा चाय? तू तरी सांग लवकर लवकर पटापट. हा मुलं पण ना शाळेत जाऊन चाय चाय. नाही असं भरपूर जणांचे असे मला कमेंट आले बरं चाय चाय बनवायले ना हा. की तुम्ही मुलांना शाळेचा अभ्यास शाळेत पाठवत नाही. दाखवलं ना तर तुझ्या आमचे प्रज्ञाला. मुलं रोज शाळेत पण जातात आणि अभ्यास पण करतात. ते अभ्यास झाल्याच्या नंतरच माझ्या व्हिडिओ मध्ये येतात. आणि खास म्हणजे मी बिमार असल्यामुळे मी व्हिडिओच काढते. हिचा फेसबुकच्या पैसे बिशीच सोडा. मला सांगायला बी नाही पाहिजे पण सांगतो पैसे बिशे तिला कुठून नाही भेटले. पण हिने वेस्ट खर्च किती केला ते बघा व्हिडिओला लागणाऱ्या सामानासाठी. वरती तो एलईडी लाईट तुम्ही बघू शकता. तो बघा 650 रुपयाचा तो एलईडी लाईट आहे. खूप मोठा एलईडी लाईट आहे. तो दिसणार पण नाही. त्याने गरम पण बघा किती होत आहे. अजून तुम्हाला दाखवतो. एक ट्रायबोर्ड आणला तिनं. 400 रुपयाचा ट्रायबोर्ड आहे. आणि इकडे एलईडी लाईट पण आणलाय. म्हणजे हिनं मला माहिती पण नव्हतं. ही मेहनत तिनंच मेहनत करून आणलंय. मी तिला नाही पैसे दिले. हे बघा हा ट्रायबोर्ड पण आणलाय. अल्युमिनियमचा लोखंडाचा भेटतोय. तो स्वस्त मध्ये भेटतोय. पण हा अल्युमिनियमचा महाग भेटतोय बघा. आणि याच्यावरती मोबाईल वगैरे ठेवायला तिला हे लागतंय. म्हणजे कसं हे कधी कामाला असले ना मग ह्याच्यावर असा मोबाईल ठेवला ना मग मी माझी व्हिडिओ काढू शकते. हे अर्चनाची करामत. पैशाचा वेस्ट खराबा. रुपया आता कुठून कमवायचा आहे नाही. पण उगाच पैसे घालीत बसले आतापर्यंत. पण तरी काय होतंय. पण म्हणलं दावा त्याला कोणाचा शौक आहे कशाला पूर्ण हे करायचंय. पूर्ण करायचा शौक कधी पण. अजून तिनं काय काय आणलंय काय माहिती नाही. ते लपून ठेवलंय. हा कसलं तरी माईक आणलंय ते बोलायचं. ते बी खराब झालंय वाटते. काय माहिती चालू आहे का नाही. हा इकडे लाईट. हा ती वरची पण लाईट ती पण तुम्हाला दाखवतो. हिचं सगळं आज दाखवतो तुम्हाला. ती लाईट पण आणली ना. लाईट मीच आणली. अर्चना नाही आणली. ही लाईट खूप भारी आहे. मी तुम्हाला ती पण दाखवतो आज. झाला ना कुठे दिवर चहा पटकन. यांच्या व्हिडिओ मध्ये येण्यासाठी मला हे बघा चाय. आधी म्हणली मला पैसे देते तुम्हाला. आता चाय द्यायला आली बनवून. पैसे कधी म्हणले. मग होतं म्हणली. नाक जरा खुल्लं व्हायला. शेंबूड बिंबूड टाकते काय त्याच्यात नाक खुलं व्हायला तो. चहा बी पेणार नाही मग मी. नाही वाफ आली ना नाकात चालली वाफ. हे काय नाक झाले माझे. त्याची बाब घेते का चहाची. चहा प्यायला द्यायचं. चहा द्या आगला नाही करणार. नाही शेबूड बिबूड काय नाही. ते वाफ लागायली तुम्ही सर्वजण चहा प्यायला सपोर्ट करत जा. बर बघायचा व्हिडिओ रोजचे रोज. हा मग अर्चना खरं पण ना मी विचार करा आतापर्यंत कधीच यांच्या व्हिडिओ मध्ये आलो नाही. कधीच चुकून पण नाही. आज आलो बोललो जाऊ आता. अर्चना तब्येत कारण की तिची 3-4 महिन्यापासून मी खूप परेशान आहे. तिला पैसे लावून डोक्यासाठी. तर काल आमच्या इथं बाजूला एक आयुर्वेदिक म्हणून आहे त्याच्याकडे पण तिला नेलं. तर त्यांनी आता ट्रीटमेंट तिथं चालू केलंय. आयुर्वेदिक मध्ये चालू केलंय. आता आणल्यात नवीन. आयुर्वेदिक मध्ये मेडिसिन दिले तिला. आता ते बोलला हे खाऊन बघा नंतर परत या. त्याने नाही झालं तर आपण ते डोक्यासाठी सिटी स्कॅन वगैरे करू तिच्या. तर बघू सिटी स्कॅन पण करायचं काय एवढं हे नाही. मी करल ते पण विचारून पण आलोय किती फी आहे काय सगळं. पण जर आराम पडला तर ठीक आहे. तो बोलला पहिला कोर्स करा 2 महिने. ह्या गोळ्या खाल्ल्यात ना तर कालपासून जरा डोक्याला आराम. चला मग भेटू नक्कीच. म्हणून म्हणलं चला आज व्हिडिओ काढू घेऊ यांना पण आणि करा अर्चनाला सपोर्ट करा. तिथं 2-3 महिन्यापासून चॅनल बंद होतं. ती आजारी पडली. बाय चला मग.